नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये ज्युनियर ऑफिसर अर्थात कनिष्ठ अधिकारी पदासाठी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पे स्केल तुम्हाला या ठिकाणी 16,400 ते 40,500 या पे स्केलमध्ये सॅलरी असणार आहे. कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम देता येईल आणि नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं महाराष्ट्रामध्येच राहणार आहे. या भरतीबाबतच आज आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मेक शुअर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. BSNL अर्थात भारत संचार निगम लिमिटेड या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीमार्फत ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रासाठी स्पेशल जागा आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. 26/5/2026 ही तारीख आहे मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्याची, ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ टेलिकॉम ऑफिसर या पदांसाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे, ज्यासाठी ओपन मार्केटमधून सर्व कॅन्डिडेटकडून या ठिकाणी जे एलिजिबल असतील त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. बघूया पुढे वॅकन्सीची माहिती घेऊया. त्याच्या अगोदर बघा पे स्केल तुमचा कशा प्रकारे असणार आहे. तर बघा, ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर जे असणार आहेत त्यांना JTO या नावाने तुम्हाला E1 चा पे स्केल 16,400 ते 40,500 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामध्ये सेकंड PRC पे स्केल जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागू होत आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो JTO सर्कल कॅडर अँड द युनिट ऑफ रिक्रुटमेंट विल बी रिस्पेक्टिव्ह रिक्रुटमेंट सर्कल्स. ज्या सर्कलमध्ये तुम्ही अप्लाय करणार, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र सर्कलसाठी अप्लाय करणार, त्या ठिकाणी तुमचं रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी मित्रांनो केली जाईल. सो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अप्लाय करून एक चांगली नोकरी मिळवण्याची संधी आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी नक्की अर्ज करू शकता. आता टोटल मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया 100 जागांसाठी भरती होत आहे. त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रासाठी असणाऱ्या जागांचं विश्लेषण, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल ज्या 16 जागा आहेत त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये मित्रांनो अप्लाय करू शकता. नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तुम्हाला प्रेफरन्स देताना महाराष्ट्र पहिला प्रेफरन्स तुम्हाला देता येईल, ज्यामुळे जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर मित्रांनो नोकरी मिळू शकते. सो आउट ऑफ 100 जागांसाठी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या 16 जागा आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता. ज्याचं कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो इतर स्टेटसाठी सुद्धा जागा आहेत. टोटल सांगितल्याप्रमाणे 100 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन एक वेळ बघून घ्या काय असणार आहे. तर बॅचलर डिग्री ऑफ इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे. कोणकोणत्या विषयामध्ये बघा, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, IT किंवा इन्स्ट्रुमेंटेशन और MSc इलेक्ट्रॉनिक्स और MSc कॉम्प्युटर सायन्समध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता. यापैकी कोणतंही क्वालिफिकेशन तुमचं इंजिनिअरिंग मधलं असणं आवश्यक आहे या पदासाठी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी एज लिमिट काय असणार आहे. तर एज लिमिट 20 ते 30 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहील, ज्यामध्ये अनरिझर्व्ह EWS OBC ला 30 वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे. OBC ला 33 वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे. SC ST ला 35 वर्षापर्यंत राहणार आहे. या व्यतिरिक्त हँडिकॅप, BSNL एम्प्लॉई जे PWD हँडिकॅप आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे. तुम्ही त्यानुसार तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अप्लाय करू शकता. तुमचं एज हे लास्ट डेट जे असणार आहे ऑनलाईन अप्लाय करायची त्या दिवशी तुम्हाला मेजर करायचं आहे. आता या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि सिलेबस तुम्ही बघू शकता. सिलेबस डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेला आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम जी असणार आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि टोटल 3 तासांची एक्झाम तुमची या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. यामध्ये इंजिनिअरिंग स्ट्रीम 1 सेक्शन 200 मार्क, स्ट्रीम 2 सेक्शन 200 मार्क आणि 3 ॲबिलिटी टेस्टचे 80 मार्क्स असणार आहेत. अशी टोटल 480 मार्कांची एक्झाम आहे मित्रांनो, ज्यासाठी तुम्हाला अपिअर व्हायचं आहे. टोटल 3 आवर्सचा टाइम ड्युरेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. याचा डिटेलमध्ये सिलेबस ऑलरेडी आपल्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या ठिकाणी अवेलेबल आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि त्यानुसार प्रिपरेशन करू शकता. आता एक्झामिनेशन सेंटर्स बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता. एक्झाम सेंटर प्रत्येक स्टेटमध्ये त्यांनी जवळपास एकच दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी तुम्हाला ही एक्झाम देता येईल. महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच नोकरी मिळणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला external.exam.bsnl.co.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जे आहे ते अप्लाय जे काय ते करू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. ॲप्लिकेशन फी 2,000 रुपये ओपन OBC EWS कॅन्डिडेटला घेतलेली आहे. तर 1,000 रुपये या ठिकाणी SC ST आणि हँडिकॅप कॅन्डिडेट्सला घेतलेली आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे, हे लक्षात घ्या. फी हायर साईडला आहे मित्रांनो, मात्र जी सांगितलेली आहे ती फी भरावीच लागेल अर्ज करण्यासाठी.
पुढे बघा या ठिकाणी महत्त्वाच्या डेट्स 4/6/2026 पासून या ठिकाणी डेट अँड टाइम ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे असणार आहे ते या ठिकाणी मित्रांनो सुरुवात होत आहे. त्यानंतर बघा डेट अँड टाइम ऑफ एंड ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे असणार आहे ते असणार आहे 3/7/2026 या दिवशीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय जे आहे ते करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला ॲप्लिकेशन एडिट सुद्धा करता येणार आहे. मात्र लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता. यामध्ये बघा डेट अँड टाइम ऑफ एक्झामिनेशन ऑलरेडी त्यांनी सांगितलं की ऑगस्टमध्ये तुमची टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे ज्या दरम्यान तुमची एक्झाम होऊ शकते. एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो या भरतीसाठी करू शकता. याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.